हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु परिमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय चाललाय, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी बऱ्याच गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण जीवन म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या जीवनात येत असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या अपेक्षेत आपल्याला आनंद कसा घ्यायचा हे लक्षात द्यायला हवं. म्हणून ज्याला वेळेचं गणित जमतं तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो, एक लक्षात घ्यायचं. आणि वेळेचं गणित जमतं आणि जो यशस्वी होतो त्याला आनंदाने जीवन जगता येतं. आहे सोपं बघायला गेलं तर. हे वेळेचं गणित जुळवणं फार बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. वेळ किंवा त्याला आपण काळ म्हणतो. ह्या विश्वनिर्मितीमध्ये काळाची सुद्धा निर्मिती झाली आहे. काळाची निर्मिती म्हणजे काय परत लक्षात घ्या. पृथ्वी सूर्याभोवती जी फिरते त्या फिरण्यातून हा काळ निर्माण झाला. म्हणजे जे आपण काळ म्हणतो, काळ म्हणजे सकाळ, मध्यान्ह काळ, संध्याकाळ आणि निशाकाळ म्हणजे रात्र. असं चार अंगाने जरी आपण सर्वसाधारणपणे ह्या काळाचे चार प्रकार म्हणजे चार वेगळे वेगळे जे घडतं, काळ घडतो आपल्याकडे, सतत काळ हा चाललेला आहे. काळाचं सतत चालणं जीवनामध्ये विश्वामध्ये आपण पाहतो आहोत. म्हणून पळपळाला म्हणजे क्षणाक्षणाला हा काळ पुढे पुढे सरकत असतो. हा क्षणाक्षणा काळ पुढे सरकतो म्हणजे नेमकं काय होतं की पृथ्वी जशी जशी सूर्यासमोर येते, पृथ्वीचा एक भाग जसा सूर्यासमोर येतो तसं तिथं तो सकाळ म्हणतो की पहाटे, ते पहाटेनंतर सकाळ होते. सकाळीतून थोडा वेळ गेल्यानंतर तिथे मध्यान्ह काळ निर्माण होतो. म्हणजे ज्या सूर्य अगदी आपल्या डोक्यावर येतो पृथ्वीच्या भागावर, तिथे आपण त्याला मध्यान्ह काळ म्हणतो. परत मावळती म्हणजे जसं जसं सूर्य त्या सूर्याच्या समोरून पृथ्वीचा जो जो पाठ चक्राकार फिरत असतो त्याचं त्या त्या भागाचं त्या सूर्यापुढे जसं जसं सामोरं जातो आणि त्याप्रमाणे हा काळ सरकतो असं आपण म्हणतो. जर ही चक्राकार निर्मिती झाली नसती तर काळ झाला नसता. म्हणजे परिवर्तन जे जे चाललेलं असतं, म्हणजे सूर्य स्वतःभोवती फिरतो आहेच, पण त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात. त्यात आपली पृथ्वी पण फिरते आणि ही पृथ्वी फिरते, त्या फिरण्यातून हा काळ निर्माण झाला. बरं, तेवढ्यापुरती काळ मग मनुष्य बुद्धिवान तेवढ्यापुरती थांबला नाही. मग चंद्रकला पाहायला लागलात आणि चंद्रकलेप्रमाणे मग ऋतू वगैरे सगळं आलं, नक्षत्र ऋतू वगैरे सगळं आपण पाहतो. म्हणजे पृथ्वीची जी गती आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्या गतीतून हा काळ निर्माण झाला. लक्षात आहे. म्हणून गती आणि काळ याचं गणित आपल्याला समजलं पाहिजे. काळाबरोबर जो धावत नाही, म्हणजे काळाबरोबर ज्याची गती सांभाळता येत नाही, तो मागे पडतो. आणि जो मागे पडतो तो अपयशी होतो, तो दुःखी होतो. शर्यत नाही लावायची आहे काळाबरोबर, पण काळाशी सुसंगत कसं राहायचं हे कळलं पाहिजे. वेळ सांभाळता आली तर मनुष्याला जीवनात
अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो. इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे की जो पक्षी सकाळी पहिल्यांदा उठतो त्याला त्याचं अन्न किडे मिळतात असं म्हटलं जातं ना. म्हणजे तो काळाशी सुसंगत जो वागतो त्याला जीवनात आनंद निर्माण होतो. काळाशी सुसंगत वागता आलं पाहिजे. ती वेळ म्हणजे गती, आपल्या जीवनाची गती ह्या काळाशी सुसंगत करता आली पाहिजे. अनेक लोक जे शिस्तबद्ध जीवन जगत असतात ते तो वेळ सांभाळण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. मग त्याला म्हणतो आपण अरे काय माणसं, डिसिप्लिन माणसं. आपल्या पूर्वजांनी म्हणजे ऋषीमुनींनी त्या काळाबद्दल अतिशय खोल संशोधन करून आपण म्हणतो वर्षाचं जे सगळ्या दिवसांची जी गणना केली त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतो आपण कॅलेंडर किंवा पंचांग. या पंचांगाने याचा अभ्यास एवढा केलेला आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3 ते 5चा वेळ. आजचा काल कोण 3 वाजता उठून करणारे फार कमी लोक, पण रात्र जागून 4 वाजेपर्यंत जागणारे लोक भरपूर आहेत. आता गंमत आहे, लक्षात घ्या. रात्रीच उशिरा झोपून म्हणजे न झोपता लोक 2 प्रकारचे लोक आहेत. त्याला निशाचर म्हणतो आपण. खरं म्हणजे निशाचर प्राणी आहेत. माणूस खरा निशाचर प्राणी नाही, पण हा माणूस पण निशाचर व्हायला लागला. कारण मौज मजा करणाऱ्या, पार्ट्या करणाऱ्या, रात्रभर धुमाकूळ घालणारे अशी जी बरीच मंडळी आहेत ते काळाचं गणित चुकवतात. कारण सकाळच्या वेळेला मग त्यांना झोप यायला लागते. मग दिवसभरात जे काम करायचं काम राहतं बाजूला. काळाचं गणित चुकलं. कारण रात्रभर जो जागतो, नशापाणी करतो, नाचगाणी करतो, थकून जातो, सकाळच्या 4-1 वाजता 3:30, 4, 5 वाजेपर्यंत त्याचा हा धुमाकूळ चाललेला असतो. हे काळाचं गणित ज्याचं चुकतं त्याला त्यावेळेला तो वाटत असतं आपण खूप आनंद साजरा करतो आहोत. पण काही काळानंतर परत काळ येतो. काही काळानंतर हे गणित त्याचं चुकतं आहे की त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत आहे, की त्याच्या जीवनामध्ये आजार निर्माण होत आहेत, हे त्याच्या लक्षातच येत नाही. किंबहुना काही लोक आपली संपत्ती हरवून बसतात. कारण रात्रभर जागणारे लोक, जुगार खेळणारे लोक, नशापाणी करणारे लोक, असे बरेचसे लोक असतात. दुसरा एक प्रकार आहे की रात्र पाळी करणारी माणसं असतात. म्हणजे कामासाठी, पोटासाठी त्यांना ते करावं लागतं. वॉचमन आहेत किंवा मिल मजदूर होते, कंपन्यांमधले लोक आहेत किंवा पोलीस खात्यातले लोक आहेत. त्यांना रात्र पाळी करावी लागते कर्तव्य म्हणून. अशी काही लोक आहेत. पण त्यांची तब्येत बिघडते हे लक्षात घ्या. जे रात्रीचे जागरण करतात म्हणजे काळाबरोबर आपली जीवनाची गती ज्यांना सांभाळता येत नाही त्यांचं आरोग्य बिघडलेलं आपण पाहतो. त्यांच्या आरोग्याचा परिणाम होतो आणि काही काळात तो परिणाम त्यांना स्पष्ट कळायला लागतो. म्हणजे जागरण करणारी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे काळ आणि आपली जीवनाची गती त्याचा समन्वय साधला जात नाही, त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत. पण जे सकाळी व्यवस्थित लवकर उठतायत, आता लवकर उठायला असं काही प्रमाण सांगता येत नाही. लवकर म्हणजे कधी कोणी 3 वाजता उठून ब्रह्ममुहूर्त साधना करू शकतात, कोणी 4-5 वाजेपर्यंत सकाळी उठून सगळं प्रार्थना वगैरे साधना करतात आणि स्वतःचं सगळं प्रातर्विधी आंघोळ वगैरे आठवण परत ते कामाला लागतात. ती गती सांभाळतात, आपली जीवनाची गती, काळ याचं गणित सांभाळतात. पण आजच्या काळामध्ये ही काळाची गती अशी सांभाळायला हवी असं बऱ्याच लोकांच्या जीवनात घडत नाही हे आपण पाहतो. म्हणून मगाशी सांगितलं की बरेच लोक, मुंबई रात्रभर जागी असते असं म्हटलं जातं. मुंबई कधी झोपत नाही असे म्हणतात. मुंबईत झोपत नाही म्हणजे कोण? मुंबईतले लोक झोपत नाहीत. रात्रभर गाड्या चालू होतात, रात्रभर बाहेर जाणं असतं.
बरीच मोठमोठी हॉटेल बिटेल अगदी रात्रभर तिथे नाचगाणी किंवा मौज मजा ह्या अंगाने सगळं चाललेलं असतं आणि त्याला आपण त्यांच्या दृष्टीने ते आनंद साजरा करत असतात. नशा पाणी करणं, गाणं नाचणं, जुगार खेळणं, असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्या क्षणासाठी असलेली मजा उद्याची सजा ठरते. हे त्यांच्या जीवनात काही गोष्टी घडतात तेव्हा त्यांना उशिरा कळतं. लक्षात आहे, काही लोकांना लवकर कळत नाही, फार उशिरा कळतं. आणि उशिरा केल्यानंतर तिथून परत आनंदाने जीवन जगण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं तर तसं होतं. आज घरच्या विळख्यात अडकलेले अनेक तरुण, आपण घराघरामध्ये जेव्हा म्हणतो, काही लोक विचारतात, बघा आमची मुलं रात्रभर जातात, कळत नाही. रात्रभर जातात म्हणजे ते घरच्या विळख्यात अडकलेले असतात. ते घरच्या लोकांना ते कळू नये, कारण ते घर म्हणजे काही वास वगैरे काही येतच नाही. पितायत ते काय करतायत ते काही कळत नाही. पण जेव्हा त्या घरचा विळखा घट्ट होतो त्या मनुष्याची बुद्धी किंवा त्याचं कपड्याकडे लक्ष नसणं, जीवनाकडे लक्ष नसणं, अशी वाईट परिस्थिती त्याची होते. त्याच्यातून सुटका करणाऱ्या काही संस्था चांगलं कार्य करतात आणि त्याच्यातून सुटणारे काही युवक पुन्हा आपलं चांगलं जीवन घडवतात. आणि त्यावेळेला त्यांना खरं जीवन घडवायचं असेल तर काळ आणि गती याचं गणित आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. अमुक वेळेला आपल्याला जर पोहोचायचं असेल तर त्या वेळेलाच पोहोचलं पाहिजे. ही आपल्याकडे आजकाल मनोवृत्ती फार कमी दिसते. अर्थात मुंबईच्या लोकल ट्रेन्स कधी कधी तर उशिरा येतात, पण तरी लोकल ट्रेनचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगवर धावणारी मुंबईकरांची ही सवय आज त्या वेळेवरती गाडी त्यांना पकडायचीच असते. त्याप्रमाणे त्यांचं पुढचं गणित केवढं असतं, ऑफिसला पोचलंच पाहिजे, त्या ऑफिसला तेवढं करायलाच पाहिजे. प्रायव्हेट ऑफिसपासून मध्ये उशीर वगैरे काही चालत नाही. काही काळासाठी तेवढंसं कन्सेशन असलं तरी बऱ्याच वेळा त्या वेळेलाच पोचलं पाहिजे, ही अट तिथे असते. आणि तिथे मग ते जर वेळेवर पोचलं नाही तर त्यांना मेमो मिळणं किंवा त्यांच्या पुढच्या प्रगतीवर परिणाम होणं, सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे मजा राहत नाही तिथे, आनंद राहत नाही. समोरच्याला दिलेली वेळ, म्हणजे कोणालाही आपण ज्या वेळ देतो ती वेळ जर आपण पाळली नाही तर समोरच्याचं भरपूर नुकसान होऊ शकतं किंवा समोरच्याला अनेक त्रास होऊ शकतो. हा त्रासाचा विचार जो वेळ देतो तो करत नाही आणि त्यामुळे तिथे दुःखच निर्माण होतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही वेळेवरच व्हायला पाहिजे, वेळेवर व्हायला पाहिजे. ट्रेन्स म्हणजे लोकल रेल्वे आहेत, त्या वेळेवर धावल्या नाहीत तर बऱ्याच लोकांना त्याचा त्यांच्या पुढील दिवसासाठी, म्हणजे तो दिवसाच्या पुढच्या काळासाठी बऱ्याच शिक्षा किंवा बऱ्याच वाईट गोष्टी अनुभवा येतात. म्हणून एखाद्या वेळेला लोकल्स काही कारणामुळे उशिरा व्हायला लागलं की एवढी गर्दी होते, मनस्ताप वाढतो. हे सगळं वेळ न सांभाळल्यामुळे. म्हणून म्हटलं वेळ सांभाळता आली पाहिजे. काळ वेळ असं आपण म्हणतो ना, काळाचा दुसरा एक अर्थ आहे, काळ म्हणजे मृत्यू. एखादा माणूस ऍक्सिडेंट मध्ये वाचतो तेव्हा आपण काय म्हणतो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. गणित काळाचा मग काळ म्हणजे मृत्यू आणि वेळ म्हणजे ती वेळ. त्या वेळेचे आणि त्या मृत्यूची वेळ एकत्र नव्हती म्हणून तो माणूस वाचला असं आपण म्हणतो ना. म्हणजे काळ, एका बाजूने काळ म्हणजे वेळ, काळाचा आपण अर्थ एका बाजूने वेळ लावतो, पण दुसऱ्या बाजूने काळाचा अर्थ मृत्यू लावला जातो. पण जो वेळ सांभाळत नाही त्याच्या जीवनात दुःखाचा, आनंदाचा मृत्यू हा असतोच. लक्षात ठेवा. वाटेल तसं जर जीवन आपण जगायला लागलो तर हे वेळेचं गणित आपल्याला जमून घेता येत नाही. जी मुलं शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांनी काळाचं एक गणित, म्हणजे जीवनाची गती आणि काळ यांचं गणित
समजून घेता आलं पाहिजे. त्यांनी समजून घेतलं तरच ते आनंदाने राहू शकतात. ज्यावेळी जी गोष्ट करायची ती त्यावेळेला केलीच पाहिजे, ही शिस्त जोपर्यंत माणसाला लागत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही. लक्षात घ्या. एखादा मुलगा किंवा मुलगी हुशार असते, पण ते वेळेचं गणित जमलं नाही तर गोंधळतो. परीक्षेची वेळ असते त्या वेळेतच तो विद्यार्थी जर तिथे पोचला तर बरं, पण जर तो पोचला नाही तर त्याचं अख्खं वर्ष फुकट जाऊ शकतं. हे पहिले लक्षात घ्या. म्हणजे वेळेचं गणित कसं असतं बघा. अख्खं वर्षाची मेहनत फुकट जाते. काहीतरी तिथे लक्ष नाही राहिलं, वेळ चुकली तर परीक्षेला बसता येत नाही आणि त्याच्यासाठी परत नवीन परीक्षा घेतली जात नाही. म्हणून हे वेळेचं गणित समजलं पाहिजे की आपली जीवनाची गती वेळेशी सुसंगत साधता येणं आणि तिथे जीवनातला आनंद चाकता येतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे खरं बघायला गेलं तर परमेश्वराने प्रत्येक माणसाला 24 तास दिलेले आहेत जीवन जगण्यासाठी. 24 तासामध्ये तो सर्वसाधारण म्हणून 8 तास झोपतो. 8 तास अगदी निवांत होतो, विश्रांती घेतो. पण येणारे 16 तास, बाकीचे जे 16 तास आहेत ते तिथे त्याने ते गणित जमवलं पाहिजे. म्हणजे किती वाजता उठायचं, किती वाजता आपला अभ्यास कसा करायचा, ज्या ज्या वेळेला अभ्यास केला त्या वेळेलाच केला तर सगळ्या गोष्टी जुळतात. पण साधी गोष्ट आहे बघा, इलेक्ट्रिक बिल वेळेवर नाही भरलं तर दंड भरावा लागतो. गव्हर्नमेंटचे अनेक आता प्रॉपर्टी टॅक्स आहे, हे टॅक्स आहे, ते टॅक्स आहे, त्याची बिल जर आपण भरायला विसरलो की ती वेळ सारली नाही तर ते दंड होतो. म्हणजे डोक्याला उगीच त्रास होतोच. कळलं ना. म्हणून वेळ सांभाळणं, ह्या वेळेप्रमाणे आपली जीवनाची गती सांभाळणं हे वेळ म्हणजे वेळाला काही सांभाळणं. वेळ येतो आणि जातोय, सरकतोय तो सतत. त्या वेळेबरोबर आपली जीवनाची गती सांभाळता आली पाहिजे, हे महत्वाचं. ज्या काळामध्ये जे करायचे ते करावंच लागतं आणि ते केलंच पाहिजे. नाही केलं तर तिथे दुःख आहे म्हणून सांगा. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी जर अभ्यास नाही केला त्या वेळेनुसार तर तो पास होऊ शकत नाही किंवा त्याला चांगलं यश मिळू शकत नाही किंवा त्याची चांगली प्रगती होत नाही. ह्याला कारण आपण वेळ सांभाळली पाहिजे. म्हणजे वेळेशी आपलं जीवन जगण्याची गती सांभाळली पाहिजे, हे लक्षात आलं. वेळ सांभाळायची नसते, वेळेबरोबर आपल्याला सांभाळायचं असतं. वेळेबरोबर कसं जायचं, वेळेबरोबर काय करायचं. म्हणून सगळ्या ऑफिसर्सला जी वेळ दिली जाते त्या वेळेत त्यांनी काम करायचंय आणि त्या वेळेत त्यांनी काम करावं हा नियम आहे. ते नाही केलं तर तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये त्याचं पुढील कधी त्याला काढून टाकते ते सांगता येत नाही. लक्षात घ्या. म्हणून मुलांनी असो की तरुणांनी असो वेळेचं गणित समजून घेताना ज्या वेळेला जे केलं पाहिजे ते केलंच पाहिजे. विद्यार्थी दशेत अभ्यास नाही केला, 5वीतल्या मुलांनी जाऊन दे थोडे दिवस करतो म्हणून तो पुढे गेला, तो 5वीतच राहणार, तो 6वी जाऊ शकत नाही, त्याला अभ्यासच नाही झाला तर. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. मुलांना आणि सर्वांना आपल्याला वेळेबरोबर कसं धावायचं, वेळ कशी सांभाळायची, म्हणजेच आपल्याला कसं सांभाळायचं हे कळलं पाहिजे. आणि हे कळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मोठ्या माणसालाही कळत नाही आणि लहान माणसालाही कळत नाही, हे लक्षात घ्या. एखादी गोष्ट करायची आहे म्हणून नेहमी आपल्याला सांभाळायचं, वेळ सांभाळायचे म्हणजे आपल्याला कसं सांभाळायचं हे लक्षात घेण्यासाठी प्रत्येकाने आपण दुसऱ्या दिवशी काय काम करणार आहोत की आपल्या समोर काय काय कामं आहेत याची एक सूची बनवली पाहिजे. लिस्ट, सूची म्हणजे लिस्ट, की आपल्याला एवढ्या वाजता हे काम करायचं, म्हणजे कोणतं काम पहिलं करायचं, नंतर कोणतं करायचं, नंतर कोणतं करायचं, कोणतं महत्वाचं, कोणतं अतिमहत्वाचं, कोणतं जर आणखीन थोडं उशीर झालं तर चालेल. हे जर गणित सांभाळलं तर काळाप्रमाणे ती जीवनाची गती होते. लिहून घेतलं आलं पाहिजे की आपल्याला हे काम करायचं, ह्या प्रमाणे मला आपल्याला उद्या ह्या वेळेला हे काम केलं पाहिजे. हे ज्याला कळतं त्याचं जीवन यशस्वी होतं, त्याला टेन्शन काहीच राहत नाही. ज्यांना
हे कळत नाही, त्यांच्या डोक्यात टेन्शन भरलेलं असतं की हे व्हायचंय, ते व्हायचंय, ते व्हायचंय. लक्षात घ्या. म्हणून वेळेवर पोचायचं असेल तर काय केलं पाहिजे? वेळेवर पोचण्यासाठी आपण जेथून निघतो आणि ज्या ठिकाणी जायचं ज्या वेळेला, त्याचं गणित आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला 1 तास लागतोय, पण 1 तास लागताना मुंबईच्या ह्या ट्रॅफिकमध्ये किंवा मुंबईच्या दगदगी जीवनात पुढे मागे इथे हे वेळेचं गणित म्हणून आपल्याला आणखीन 15 मिनिटं अगोदर जायला पाहिजे. 1 तासात आपण पोहोचत असतो तर 1.25 तास अगोदर आपल्याला तिथून निघायला पाहिजे. हे गणित आहे. पण बऱ्याच लोकांना 8 वाजता बोलतात, ते घरातून 8 वाजता निघतात, अगदी बाजूला आहे म्हणून सुद्धा, आणि मग उशिरा पोचतात. मग म्हणतात ट्रेन वेळेवर आली नाही. उत्तर देताना काय म्हणतात? ट्रेन वेळेवर आली नाही, ट्रॅफिक जाम होतं. आपण जीवनाची वेळ सांभाळली नाही. लक्षात घ्या, त्या वेळेबरोबर आपल्या जीवनाची गती सांभाळली नाही. म्हणून दोष वेळेला देता यायचं नाही की दोष आणखीन कोणाला दुसऱ्याला न देता आपल्याला जिथे जायचं तिथे आपण 15 मिनिटं अगोदर पोचलं पाहिजे. हे ज्याला लक्षात येतं तो शांतपणे आनंदाने जीवन जगू शकतो. ज्याला वेळेवर पोचता येत ना तो एवढा धावाधाव करत जाणार, आणि तिथे गेल्यानंतर उशिरा पोचल्यानंतर तिथल्या जर कोणी असतील, शिक्षक असतील किंवा ऑफिसर असतील, त्यांच्याकडनं आपण शब्द ऐकावे लागतात, नको नको असलेल्या गोष्टी ऐकाव्या लागतात, तर त्यांच्याकडनं शिक्षा आपल्याला होते आणि त्याच्यात आपला मनस्ताप वाढतो आणि ते वेळेवर पोचत नाही. त्यासाठी असणारं टेन्शन ते आणखीन वेगळंच, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं ते वेगळंच. म्हणजे बघा, आनंदाने सर्वांनी जगण्यासाठी काळ म्हणजे वेळ आणि जीवनाची गती यांचं गणित ज्याला जुळवता येतं तो आनंदाने जीवन जगू शकतो. जगण्यासाठी 15 मिनिटं अगोदर गेलं तर कशाला जायचं असेल बऱ्याच लोकांना, उलट ते आणखीन जरा आरामात कसं जायचं हे बघतात आणि बऱ्याच वेळा ते उशिरा पोचतात. आपण बघा, परमेश्वरी नियम किंवा निसर्ग नियम जे म्हणतो, मनुष्याचं मूल जन्माला येण्यासाठी आवश्यक असलेला काळ पक्का असतो. 9 महिने 9 दिवस असं जे सांगितलं जातं, त्यात पूर्ण त्या शरीराची वाढ होते बाळाची, त्यावेळेला ते जन्माला येतं. हे काळाचं गणित कोणी सांभाळलं? ही निसर्ग दत्त ही व्यवस्था आहे. त्या वेळेत ते मूल आईच्या गर्भाशयामध्ये मोठं होतं. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर ते बरोबर त्याचा बाळाचा जन्म होतो. तसं पण प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये, असं पण नाही माणसामध्ये, प्रत्येक प्राणी मात्राचं एक जन्माला येण्याचं एक गणित आहे. गर्भाशयात मूल जसंच तिथे त्याचं गर्भ तयार होतो तसं तसं त्याची जी वाढ होते आणि त्यानंतर ते कधी जन्माला यायचं प्रत्येक प्राणी मात्राला न कळत हे माहिती असतं. त्यांना कोण शिकवलं? प्राणी मात्र कोण शिकवणार? पण ते गर्भाशयात एकदा ते मूल वाढायला लागलं की ते अमुक एक पिरियडमध्ये ते जन्माला येणार हे कळतं. कासवासारखा प्राणी सुद्धा अंडी घालण्याच्या त्याचा काळ असतो. वाटेल तर ते अंडी घालत नाही. प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये, पशु पक्ष्यांमध्ये हे सगळे नियम आहेत, काळाचे नियम आहेत, वेळेचे नियम आहेत. म्हणून ते बरोबर जमिनीवरून खड्डा खणतात, बरोबर अंडी घालतात आणि निघून जातात. बरोबर काही काळानंतर त्या अंड्यातून कासवाची पिल्लं बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर त्यांना कोणी शिकवलं जात नाही, पण त्यांना बरोबर माहिती असतं समुद्राच्या दिशेने जायचं, पाण्याच्या दिशेने जायचं. ते बरोबर तुरतुर जातात. सगळे त्याचे यशस्वी होतात असं नाही. परत लक्षात घ्या, जे पिल्लू वेगाने त्या समुद्राच्या पाण्यापर्यंत पोचतं तर ते सुटतं. नाहीतर त्या वेळेत जर ते जरासं हळूवार चाललं, जराशी वेळ बाजूला गेली तर त्याच्यावर उपजीविका करणारे बाकीचे पक्षी आहेत ते त्याला खाऊन टाकतात. त्याचं म्हणजे वेळेचं गणित चुकतं आणि काळ मात्र त्याचं जीवन संपवतो. मृत्यू, काळ म्हणजे ते मृत्यू, जीवन संपवतो. म्हणून ह्या सगळ्या विवेचनाचा अर्थ काय? आपल्याला आपली वेळ, जीवनाची वेळ म्हणजे आपलं जीवन ह्या वेळेबरोबर कसं सुसंगत करायचं
हे व्यवस्थित लक्षात घेता आलं पाहिजे. उद्या करूया असं म्हणतात बरं, काही मुलांना झाला अभ्यास कर, नाही उद्या करूया, आज रजा आहे, आज मजा करू, ही सजा होते. बऱ्याच लोकांना अभ्यासाचा कंटाळा येतो मुलांना, त्यांना खेळ हवा असतो, हे असतं, दुसऱ्या गोष्टी करायच्या असतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्या वेळेचं गणित न जमण्याची आजचा सगळ्यात मोठा काळ म्हणजे मोबाईल. त्या मोबाईलवर युट्यूबवर नुसतंच निन्याळ्या चित्र पाहत 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 1 तास कधी जातो, 2 तास कधी जातात, 3 तास कधीच कळत नाही. म्हणजे नुसतं भरकटल्यासारखी मनोवस्था होते आणि ते वेळेचं गणित चुकतं. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी वापरता आल्या पाहिजेत. कारण मोबाईल वाईट आहे की चांगला आहे, आपण जसा वापर करतो त्यावर तो चांगला आणि वाईट ठरतो. मोबाईल चांगला पण नाही, वाईट पण नाही. खरं सांगायचं तर कोणतीही गोष्ट चांगली असते की वाईट असते नाही, आपण त्या वस्तूशी कसे संबंध जोडतो त्याच्यातून ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे हे कळतं. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ही जी वेळ सांभाळण्याची सवय लागेल तर आपल्या जीवनात आपण आनंदी आनंद साजरा करतो. आपले सण अमुक एक दिवशीच येतात, ही वेळ त्या पंचांगाने साधून दिलेली असते. त्यावेळेला आपण दिवाळी ह्या दिवशी, गणपती ह्या दिवशी, दसरा ह्या दिवशी, त्या वर्षभरात बरोबर त्याप्रमाणे नोंद असते आणि त्याप्रमाणे आपण हे सगळे सण साजरे करतो. पण हे सगळे सण साजरे करत असताना ही वेळ आपल्याला ती जर साधता नाही आली तर त्याचा आनंद साजराच करता येणार नाही. ज्या दिवशी दिवाळी त्या दिवशी तो आपल्याला बाहेरगावी असो तर त्यावेळी आपल्याला घरी यायचं आहे, घरी आपल्या लोकांना आपल्याला दिवाळी साजरी अशा उत्साहाने जी लोक येत असतात आणि त्यावेळेला त्यांची वेळ त्यांची चुकते. त्या दिवशी किंवा नंतर आणखीन 4 दिवसानंतर उशिरा येतात, तर दिवाळीचा उत्साह त्यांना साजरा करता येत नाही. तसंच आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेळ साधता आली पाहिजे. आज म्हणून कोणतं काम कोणत्या वेळी करायचं हे ज्याला समजतं तो जीवनात यशस्वी होतो. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी अभ्यासच करायचा असतो आणि खेळायचं असतं. दोन्ही गोष्टी सामान्यपणे खेळू नये असं नाही, पण वेळेनुसार. परत लक्षात द्या, परीक्षेचा काळ जवळ आला आणि मला खेळावंसं वाटतं, जर तुझा अभ्यास संपूर्ण झाला असेल तर तू खेळ म्हणायला काही हरकत नसते. पण ज्याचा वर्षभरात अभ्यास होत नसतो किंवा त्याच्यात बऱ्याच त्रुटी तयार राहिलेल्या आहेत, त्याला खेळायला गेला तर काय हातात मिळणार? भोपळा. काही गोष्टीत मार्क्स नाही मिळाला तर भोपळा मिळतो. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट करताना आपली कुवत आणि वेळ या दोन्ही गोष्टीचं गणित समजून घेता आलं पाहिजे. मग लक्षात घ्या, आपल्याला आपलं ज्ञान किती आहे, आपल्याकडे काय समजा, हे प्रत्येक मुलाला समजून घ्यायचं असतं. आपण वेळ टाळतो. लक्षात घ्या, ज्या वेळेला वेळ टाळतो त्यावेळेला आपल्या वाट्याला अपयश येणार आहे हे सांगायला ब्रह्मदेव सुद्धा लागत नाही. म्हणून विद्यार्थी दशेत ज्या वेळेला अभ्यास करायचा अभ्यास केला पाहिजे, ज्या वेळेला खेळायचं त्यावेळेला खेळलं पाहिजे, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण त्या वेळेला त्या करण्याचं महत्व आहे. ते महत्व जर आपण दिलं नाही, खेळणारा मुलगा नुसता खेळत राहिला आणि अभ्यास नाही केला तर त्याच्या जीवनात त्याला अपयश मिळणार. म्हणून इथे त्या वेळेला ते कार्य केलं. मोठ्यांनी पण ज्या वेळेला मला हे कार्य त्यावेळेला केलंच पाहिजे, ज्या वेळेला मला उठायचं आणि उठायचंच पाहिजे, ती सवयच आपल्याला लावायला लागते. आणि सवय पटकन लागत नाही. पुन्हा 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 जाणीवपूर्वक आपण ती गोष्ट करण्याचा विचार करतो. त्या विचारातून अंतर्मन आपल्याला उठवायला लागतं. अमुक वेळा उठायचंच आहे, मला उठायचंच आहे, मला उठायचं म्हटलं तर अंतर्मन बरोबर जागा करतं. पण तरी सुद्धा आळस जर असेल तर काही माणसं झोपतात आणि परत ती वेळ चुकवतात. शेवटी वेळ चुकवलं तर तिथे अपयश आपल्या वाट्याला येणार हे सांगायला कोणी ज्योतिषी लागतो का? नाही लागत. समजलं की नाही? म्हणून ह्या सर्व अंगाने आपल्याला जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये आपली वेळ आपण सांभाळली पाहिजे. वेळेचं शिस्त. आता बघा, शिस्त म्हटल्यानंतर जीवनाला वळण लागतं, पण शिस्त म्हटल्यानंतर जीवनाला वळण लागतं म्हटल्यानंतर तिथे सुद्धा थोडा शहाणपण हवा. कोणत्या शिस्त अगदी काटेकोर पाळली पाहिजे.
आणि कोणती शिस्त थोडीशी लवचिक असली पाहिजे हे कळलं पाहिजे. सगळ्या अंगाने विचार करायचा. म्हणजे प्रत्येक गोष्ट अशीच आहे असं सांगता येत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी मागे पुढे पाहावं लागतं, लवचिकता असावी लागते. म्हणून जी माणसं वेळेवर जातात आणि वेळेवर प्रत्येक काम करतात ती माणसांना जरी आपण शिस्तबद्ध म्हणतो, पण त्याचबरोबर त्या माणसांना त्यांच्या जीवनात यश प्राप्त होतं हे लक्षात. अभ्यास करायच्या वेळेला अभ्यास केला, खेळायच्या वेळेला खेळला, परीक्षा वेळेला ज्या वेळेला परीक्षेची वेळ आली तर अभ्यासावर जोर दिला, इथे हे सगळं लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात न आल्यामुळे काही लोक, मोठी माणसं सुद्धा कामाची वेळ जर सांभाळली नाही तर उशिरा पोचतात. तिथे त्यांना मेमो मिळतो म्हणा, की उशिरा आल्यामुळे त्यांना काही पनिशमेंट मिळते, त्यांची प्रगतीमध्ये खीळ होऊ शकते, असं होत असतं. पण दुसऱ्याला दिलेली वेळ आपण जर पाळली नाही तर आपले संबंध सुद्धा दुरावतात. का हा माणूस वेळेवर येतच नाही, ह्याला काय बोलूच नका असं म्हणणारे लोक आहे. म्हणजे इनएफिशियंट म्हणतो. ही माणसं इनएफिशियंट आहे, वेळेवर जे काम करू शकत नाहीत ती अकार्यक्षम आहेत. एफिशियंट म्हणजे अकार्यक्षम आहेत. अकार्यक्षम व्हायचं नाही, आपल्याला कार्यक्षम व्हायचं आहे. कार्यक्षम होणं हा जीवनाचा नियम आहे. नुसतं झोपा काढण्याचा प्रकार असता तर आपल्याला 24 तास झोप लागली असती. पण माणूस कितीही झोपाळू असो त्याला उठावं लागतं की तो उठतोच. पण ती अमुका वेळेतच उठलं पाहिजे आणि अमुकाच वेळेत झोपलं पाहिजे हे गणित ज्याला कळलं त्याची प्रकृती ठणठणीत राहते. वेळ मी झोपेची वेळ सांभाळणं आणि जागेपणाची वेळ सांभाळणं हे दोन्ही ज्याला सांभाळता येतात त्याची प्रकृती ठणठणीत होते. नाहीतर रात्री आपण थोडा वेळ जागूया करत करत वेळ टाळली की वेळ टळली गेली तर दुसऱ्या दिवशी झोप येणं, ती तब्येत बिघडणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटायला येतात. म्हणून वेळ ज्याला आपण देतो ती वेळ आपण सांभाळलीच पाहिजे. पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्ट वेळेप्रमाणे काटेकोरपणे करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आपणच आपल्याला शिस्त लावली पाहिजे. एखाद्या पुढे मागे काही गोष्टी होतात पण कामाच्या वेळेला त्या वेळेलाच पोचलं पाहिजे. ज्या वेळेला काम करणारी मंडळी आहेत, ऑफिसमध्ये जाणारी मंडळी आहेत, बऱ्याच वेळेला त्यांना कोण विचारत नाही म्हटलं की ती मंडळी फार उशिरा पोचतात. पण हे निसर्ग नियमाच्या विरोधातही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं काम चुकारपणाच्या दृष्टीने त्यांचं बऱ्याच वेळा चालतं. या अंगाने बरेच लोक गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये म्हणा किंवा कुठच्याही ऑफिसमध्ये जिथे कंट्रोल नसतो वेळेवरचा, ते वेळेवर येत नाहीत. आणि वेळेवर न आल्यामुळे त्या ऑफिसचं जे काम 100% व्हायला पाहिजे ते पर्सेंटेज त्याचं कमी होतं आणि त्या ऑफिसची पण प्रगती कमी होते. ऑफिसची प्रगती नाही झाली तर ह्या पगारावर गंडांतर येतात शेवटी. लक्षात घ्या, एक नुसती वेळ नाही सांभाळली कितीतरी गोष्टी आपल्या जीवनामध्ये दुःखदायक ठरतात. म्हणून हा काळ म्हणजेच ही वेळ सांभाळण्याचा परोपरीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हा परोपरीने प्रयत्न केला तर आपल्या जीवनात आनंदाने जीवन जगू शकतो. लग्नाच्या जी वेळ असते म्हणजे वय असतं, त्या वयात त्यांनी लग्न केलं तर बऱ्याच पुढच्या गोष्टी सुखकारक असतात. ती वेळ चुकवली की मग बऱ्याच गोष्टी दुःखदायक होतात. काही लोकांना त्या वेळातच लग्न केलं पाहिजे असं आपल्याकडे सांगितलं जातं की बाबा 22 वर्षापर्यंत तरी लग्न झालं पाहिजे, तर त्यांचं पुढचं आयुष्य असतं, संसार असतो, तो चांगला होऊ शकतो. म्हणजे मुलींचं वय 20-22 आणि मुलाचं वय 25च्या आसपास असेल तर त्या काळामध्ये त्यांचं लग्न सुखकारक असतं. पण वय वाढलं ती वेळ सांभाळली नाही गेली तर जीवनाचं गणित आणि वेळेचं गणित चुकतं. बऱ्याच वेळेला शिक्षण किंवा अधिक पैसा कमावण्यासाठी, ऐश्वर्य कमावण्यासाठी बरीच मंडळी लग्न वेळेवर करत नाहीत. उशिरा केलेला म्हणजे प्रौढ वयात केलेली लग्न मग एकमेकाच्या स्वभावात जुळते नाही. कारण दोघंही प्रौढ झालेले असतात, दोघांची मतं
पक्की झालेली असतात, दोघंही तेवढंच पैसे कमवत असतात, त्यामुळे दोघांकडे तितकंच मीच बरोबर ही भावना असते आणि त्याच्यातून न पटल्यामुळे आज बरंच आपण म्हणतो घटस्फोटाची बरीच प्रकरणं आपण पाहतो, एकमेकाचा विचार पटत नाही की एकमेकाला जुळत नाही. का? प्रौढ वयात लग्न केल्यामुळे आणि प्रौढ वयात गेल्यामुळे आपली मतं इतकी घट्ट झाली की आपल्याला दुसऱ्याशी जुळवून घ्यायला पाहिजे हे न कळल्यामुळे लग्नाची गणित पण चुकायला लागली. मग पूर्वी सांगायचं लग्नाचं गाठ स्वर्गात होते, ती स्वर्गात बिरकात काही होत नाही. वेळेशी जर जुळली तर सगळं लग्न यशस्वी, त्या वेळेशी नाही जुळता आली तर नाही यशस्वी होत. म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, जी गोष्ट वेळेवर व्हायला पाहिजे ती वेळेवरच व्हायला पाहिजे. आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये त्यासाठी सांगितलंय ना की ब्रह्मचर्य किंवा गृहस्थाश्रम, मग संन्यासाश्रम, मग वानप्रस्थाश्रम, या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला म्हणजे अगदी ती वेळच सांगितली आहे की 25 वयापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, म्हणजे शिक्षण घेत राहायला पाहिजे, शिक्षण घेतलंच पाहिजे. आणि त्या काळात जर तो काळ जो चुकवतो त्याच्या आयुष्यात त्याला अपयश जास्त येतं, यश मिळण्याची संधी फार कमी असते. त्या ब्रह्मचर्य ह्या 25 वयापर्यंत त्यांनी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आणि आपला संसार चालवण्यासाठी पक्क आपण तेवढे कार्यक्षम झाले पाहिजेत हे लक्षात ठेवायचं. ती जर तो काळ जर त्यांनी चुकवला तर पुढील आयुष्यामध्ये पुढच्या आश्रमामध्ये 25 ते 50 वयापर्यंत जे ग्रस्ताश्रम करायचं आहे तिथे त्याला बऱ्याच गोष्टीचं टेन्शन सगळ्या गोष्टीचं का अशिक्षितपणामुळे म्हणा किंवा व्यवस्थित न शिकल्यामुळे, पाहिजे तशी प्रगती न झाल्यामुळे तिथे संसार चांगला करणं जमलं नाही तर तिथे वेळ चुकली म्हणून समजा. बरं, 25 ते 50 हा ग्रस्ताश्रम आहे, तिथे कामही करायचं आहे, आपल्याबरोबर असलेल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे, ती सगळ्या वेळ सांभाळण्यासाठी परत तिथे वेळेचं गणित जमलं पाहिजे. आणि ते नाही जमलं तर पुढचं आयुष्य जे आहे रिटायरमेंट नंतर ज्याला म्हणतो की 60-70 वर्षाच्या नंतर ते जे पुढचं असतं ते म्हणजे वानप्रस्थाश्रमासारखं आहे की संन्यासाश्रमासारखं आहे. तिथे जे जे तुम्ही कमावलं तेच खायचंय, म्हणजे वार्धक्य ही भोगयोनी आहे म्हणतात. पण वार्धक्यामध्ये एकदा प्रवेश झाला शरीराचा की त्याला तरुणपणी जी मेहनत करता येते ती त्यावेळेला करता येत नाही, बऱ्याच अडीअडचणी येतात. मग जर त्याने कमावून ठेवलेलं नसेल तर त्याचे हाल कुत्रा पण पाहत नाही असं म्हणतो ना, किती वाईट परिस्थिती असं म्हणतो ना. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये त्या काळामध्ये आपल्या भारतीय परंपरेमध्ये जी सेव्हिंग केली पाहिजे, म्हणजे काही संपत्ती साठवून ठेवली पाहिजे पुढच्या आयुष्यासाठी, हे ज्याला जमत नाही त्याचा पण पुढचा काळ दुःखाचा. बरीच मंडळी आज श्रीमंत म्हणजे खूप चांगला पगार घेत आहेत, सगळं करतात, पण तो सगळा पगार ते असेच खाण्यापिण्यामध्ये मौज मजामध्ये उडवून टाकतात आणि सेव्हिंग नावाचा प्रकार नाही किंवा शेअर्स खेळतात. सगळ्यांना शेअरमधून इन्कम येणार अशी परिस्थिती नाही, प्रत्येकाला गणित समजत नाही, एखाद्याला जमत एखाद्याला जमत नाही. म्हणून त्या शेअर्सचा हा प्रकार ज्याला जमतो त्यांनी करावं, ठीक आहे, पण ज्याला जमत नाही त्या भानगडीत पडूच नये, का हातामध्ये शेवटी शून्य येतं. बरीच मंडळी तरुण मंडळी अगदी त्याच्यात भरपूर पैसा मिळतो या भावनेने शेअर बाजारात खेळायला जातात आणि ती वेळ त्यांची चुकली की हातात काहीच येत नाही. तिथे वेळ सांभाळता आली पाहिजे खरी म्हणजे. कोणता शेअर वाढणार, कोणता शेअर कमी होणार, कधी वाढणार, कधी कमी होणार, ह्याचं ताळमेळ जमलं तर माणूस यशस्वी होतो. आणि ते सगळ्यांना जमत नाही, म्हणून सगळ्यांना तिथे आपले भरपूर पैसे मिळतात अशा खोट्या आशेवर जाण्यात काही अर्थ नसतो. लक्षात ठेवा, मेहनतीने पैसे कमवा आणि मेहनतीने सेव्हिंग करा आणि मेहनतीने पुढचं आयुष्य आनंदाने जगा, हे वेळेचं गणित समजलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला काम करायचं तेव्हा काम केलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्याला वाट्याला जेव्हा आपण संन्यासाश्रमामध्ये किंवा वानप्रस्थाश्रमामध्ये असतो त्यावेळेला त्या गोष्टी ज्या ज्या आपण केल्या त्याचा उपभोग आपल्याला मिळतो. ज्याने ऐश्वर्य संपत्ती सांभाळून ठेवली त्याचा उपभोग त्याला मिळतो. ज्यांनी आपली शरीर प्रकृती ठणठणीत ठेवली त्याचा उपभोग त्याला मिळतो. ज्याला आपली शरीर प्रकृती ठणठणीत ठेवता येत नाही त्याचा उपभोग वार्धक्यामध्ये दुःख म्हणून त्याच्या वाटायला येतं. मग हा आजार आहे, तो आजार आहे, तो आजार आहे, हे दुखतं, ते दुखतं,
अशा ह्याच्यातच त्याचा दिवस गेलेला असतो आणि मग आनंदाने जीवन जगणं हा काही शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्या दिवसाचं सगळं टाइम टेबल आपण म्हणतो, म्हणजे वेळापत्रक, वेळेचं पत्रक प्रत्येकाने व्यवस्थित नियोजन पद्धतीने केलं तर तो आनंदाने जीवन जगतो, टेन्शन राहत नाही. ह्या वेळेत मला एवढं काम करायचंच आहे. आता मुलं परीक्षेला बसतायत, 1 तासाचा पेपर आहे आणि 1 तासाच्या पेपरमध्ये सगळे प्रश्न सोडवता येत नाही, म्हणजे ते गणिताला जमलं नाही तर त्याला मार्क कमी मिळतात. साधी गोष्ट आहे. 1 तासाच्या पेपरमध्ये एवढी सगळी प्रश्न उत्तर आपल्याला सोडवता आलीच पाहिजे, तेवढी लेखन म्हणजे लिहिण्याचा वेग, परत तिथे वेग आला बघा, तो जर त्याने सांभाळला तर ती परीक्षा तो चांगल्या मार्काने पास होतो. अभ्यास तर आधी केलाच पाहिजे, पण काही मुलं अभ्यास खूप करतात पण लिहिण्याची प्रॅक्टिस करत नाहीत आणि त्यामुळे लिहिता 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 त्यांना वेळ कधी गेली कळत नाही, 1 तास कधी गेला कळत नाही आणि मग बरेच प्रश्न राहिले, बरीच उत्तर लिहायची राहिली आहेत. अशी वेळ, मग मला माहिती होतं पण वेळ नव्हतं, पण वेळ नव्हती त्या मुलाला ते गणित आपल्याला सांभाळता आलं नाही ही त्याची चूक आहे. वेळ वेळेप्रमाणे 1 तास तो कमी जास्त होत नाही, पण ते सगळे प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी तेवढ्या वेळेत आपल्याला ते करायचं हे गणित आपल्याला जमलं नाही, म्हणून त्या यश अपयश सगळं त्या गोष्टीवर अवलंबून असतं. तसं जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ज्या ज्या वेळेला करायची, त्यामुळे मोठ्या माणसाने पण अमुक एक गोष्ट करायची त्यावेळेलाच केली पाहिजे. त्यासाठी ते अनेक गोष्टी आपल्याला करताना आपल्या लक्षात राहत नाही, कारण एका ठिकाणी फोकस केलं की दुसऱ्या ठिकाणी विसर हा येतोच. त्यासाठी आपलं नियोजन आपणच करायचं. आणि ते नियोजन म्हणजे कसं की दिवसभरात मला काय काय करायचं, एक. दुसरं, आपला पगार किती आणि त्या पगाराप्रमाणे आपल्याला खर्च किती हे ज्याला कळलं त्याने ह्या काळ वेळेचं गणित सांभाळलं म्हणून समजा. पण ज्यानं, काही लोकांना आपला पगार कसाही असो पण अधिक खर्च करणे, शानशौक करण्याची इतकी हौस असते की शेवटी ते कर्जबाजारी होतात आणि मग दुःखी होतात. लक्षात घ्या. अशाने घटना आपण पाहतो जीवनामध्ये की लोक अगदी आपलं प्रदर्शन करण्यासाठी लोकांना समोर चांगले कपडे घालणं, ब्रँडेड कपडे घालणं, मोठमोठी गाड्या चांगली महागाई दाखवणं, मोबाईल महागाची घेणं. त्याला पगार आहे 50,000 आणि मोबाईल घेतो 50,000चा, आणि मग गणित चुकलं नाही तर काय करणार. म्हणजे हे सगळे गणित आहेत, गणित आहे जीवन, म्हणजे गणित आणि गणिताचं एक कोड आपल्याला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. कारण जीवनाचं गणित म्हटल्यानंतर गणित सोडवण्यासाठी आपल्याला ही सगळी, आज आपण जो विचार करतो वेळेचा, की ज्या वेळेला जे करायचं त्यावेळेला त्यांनी केलंच पाहिजे. 25 ते 50 ह्या वयापर्यंत मेहनत करण्याची जी शक्ती असते शरीरामध्ये, त्यावेळेला जर त्याने एखाद्याने ती आपलं बुद्धी वापरली नाही, शरीराची शक्ती नाही वापरली कामासाठी, तर त्याला पुढच्या आयुष्यात अपयश हे येणारच, त्रास हा होणारच. लक्षात घ्या. म्हणून आपलं सगळं आयुष्य त्या वेळेप्रमाणे कसं करायचं हे गणित ज्याला सांभाळता येतं तो आनंदी होतो, तो आनंद. म्हणून चला आपण सारा आनंद जीवन जगायचं. सगळ्यात मोठा एक हा पैलू आहे जीवनाचा, वेळ सांभाळता आली पाहिजे किंवा वेळेप्रमाणे आपलं जीवनाची गती सांभाळता आली पाहिजे. वेळ सांभाळायची नाही, वेळेला सांभाळायची गरज नाही, वेळ वेळेप्रमाणे येतच जाते. पण बोलताना आपण वेळ सांभाळली पाहिजे म्हणतो, ती सवय आपल्याला. पण वेळ सांभाळली म्हणजे जीवनाची गती त्या वेळेप्रमाणे आपल्याला सांभाळता आली पाहिजे, हे कळलं पाहिजे. कळलं ना, हे ज्याला कळलं तो शहाणा, आणि ज्याला त्याच्याकडे शहाणपण आहे तो सुखी. म्हणून चला आपण आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने कोणत्या वेळेला कोणतं काम करायचं हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या. प्रायोरिटी म्हणतो पण, कोणत्या कामाचं पहिलं प्रायोरिटी कशाला द्यायची हे कळलं पाहिजे. लोकांनी प्रायोरिटी कशाला द्यायची कळत नाही, येतं तसं धावतायत, हे करतो ते करतो ते करतो. तर जे पहिलं करायचं राहतं बाजूलाच, आणि मग त्याला परत पश्चाताप करावा लागतो. लक्षात घ्या. म्हणजे हे सगळं जीवनच आपलं असं आहे की नियमाने ते सगळं चाललेलं आहे. लक्षात घ्या. नियम, आणि ह्या नियमात हा काळाचा नियम, नियमाने ते सगळं चाललेलं आहे. लक्षात घ्या. नियम, आणि ह्या नियमात हा काळाचा नियम सांभाळता ज्याला आला तो सुखी झाला. असे सुखमय जीवन सर्वांना प्राप्त होईल. वेळ सांभाळता येऊ, वेळेप्रमाणे आपलं जीवनाचं गणित गती कशी सांभाळायची हे जर प्रत्येकाला कळलं
तर तो आनंदाने जीवन जगू शकतो. आणि या सगळं आनंदाने आपण जगू ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.